रविवारचा दिवस होता. शामराव अंघोळ देवपूजा आटोपून गीताच्या बेडरूममध्ये गेले. बघतात तर काय, गीता अजून झोपलेलीच होती. गीताला सकाळी सकाळी तोंड न धुता ब्रश न करता बेड लागायचा. याच एका कारणावरून आईने एकदा तिला खूप झापले होते. थोडा प्रसादही दिला होता. तेव्हा ती 12वीत शिकत होती. तिच्या वर्गातील तिची एक मैत्रीण होती. तिचे नाव शामली. शामलीचा मोठा भाऊ आनंद अमेरिकेत नोकरी करायचा. अमेरिकेहून घरी आला की त्याला रोजच सकाळी बेड लागायचा. तेव्हापासून शामलीला बेड सवय लागली होती. शामली अधूनमधून गीताला आपल्या घरी घेऊन यायची. शामली सायकोलॉजीच्या नोट्स काढायची. याशिवाय ती गीताला आपल्या घरी राहण्याचा आग्रह करायची. तेव्हा गीता आईला घरी फोन करून सांगायची की आई, मी आज येणार नाही, माझी वाट पाहू नको, मी आज शामलीकडेच राहणार आहे. आई, अगं पप्पांना पण सांग, नाही तर ते माझी फुकटची काळजी करत बसतील. गीता खूप लाडात वाढल्यामुळे तिची आई पण काही आडेवेडे न घेता तिला शामलीच्या घरी राहण्याची परवानगी द्यायची. शामली आणि गीता दोघीही मिळून मन लावून अभ्यास करायच्या. शामलीला सकाळी सकाळी बेड लागतो हे पाहून गीताला आश्चर्य वाटले. शामलीने गीताला एकदा खूपच आग्रह केला होता. ती गीताला त्यावेळी म्हणाली होती, अगं पिऊन बघ, छान लागतो, तुला पण आवडेल. तेव्हा मैत्रिणीच्या आग्रहाखातर गीताने बेड घेतला होता. तिला चहा खूपच आवडला होता. तेव्हापासून तिला जी सवय लागली ती लागलीच. गीताचे वडीलही ऑफिसला जाण्याअगोदर लाडक्या लेकीसाठी न चुकता बेड घेऊन जायचे. विचारांच्या नशेत शामराव तर चहा घेऊन ते गीताच्या बेडरूममध्ये गेले. तिला हाक मारली. वडिलांची हाक ऐकून गीता उठली. चादर बाजूला सारी ती वडिलांना म्हणाली, गुड मॉर्निंग पप्पा. गीताच्या हातात चहाचा कप देत ते म्हणाले, गुड मॉर्निंग बेटा, झाली का झोप? कॉलेज काय म्हणतं माझ्या छकुलीचं? चहा पिता पिता गीता वडिलांना म्हणाली, पप्पा कॉलेज ना माझे खूपच चांगले चालले आहे. कॉलेजमधील प्रोफेसरही खूप छान शिकवतात. मला कसलेही टेन्शन नाही. खावं प्यावं, मस्त मजेमध्ये राहावं. कॉलेज लाईफ इज वंडरफुल लाईफ. पोरीजवळ जात शामराव म्हणाले, बेटा तू BA झाल्यानंतर काय करणार? सहजच विचारलं, माझ्या मनात आलं म्हणून. गीता चहाचा एक घोट घेत म्हणाली, काय करणार म्हणजे काय? हा काय प्रश्न झाला तुमचा पप्पा? अहो, मी BA झाली की MA करणार, मग MPhil, PhD, नाहीतर B.Ed, M.Ed काय ते म्हणतात ते करणार. एका दमात गीताने सगळं सांगून टाकलं. गीताचे वडील शामराव आश्चर्याने गीताकडे पाहतच राहिले. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, म्हणजे तुला प्रोफेसर व्हायचंय तर? अर्थातच, गीता म्हणाली. शामरावांनी दुसरा प्रश्न पोरीला विचारला, BA ला तू कोणता स्पेशल विषय घेणार? सायकोलॉजी पप्पा, गीता म्हणाली. शामरावांनी पोरीच्या डोक्यावरून हात फिरवला. एक क्षण थांबून ते गीताला म्हणाले, वा, फारच छान झाले. मग तुझ्यासाठी मला एखादा चांगला प्रोफेसर नवरा शोधावा लागेल. कशासाठी? गीता हसत म्हणाली, तुझ्या लग्नासाठी. गीता पलंगावर बसली होती. ती उठली आणि वडिलांना म्हणाली, काय हो पप्पा, एवढ्यात काय तुम्हाला घाई झाली माझ्या लग्नाची? अजून माझे BA पण कंप्लीट झाले नाही. घरातून मला लवकर हाकलून देण्याचा विचार आहे का तुमचा? जा, मी नाही बोलणार तुमच्याशी. एवढे बोलून ती रडायला लागली. शामराव पोरीला जवळ घेऊन समजावून सांगत होते, तसं काही नाही बघ, माझे पण रिटायरमेंटचे दिवस जवळ आले. 3-4 वर्षात मी रिटायर होणार. मग आतापासूनच नको का तुझ्यासाठी घर जावई शोधायला? गीता वडिलांच्या जवळ आली. वडिलांचा डावा हात आपल्या हातात घेत ती म्हणाली, पप्पा केवढा विचार करता तुम्ही माझ्या लग्नाचा? माझ्या लग्नाचा विचार करणं सोडून द्या. मी इतक्यात लग्न करणार नाही. माझंही काही स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मी माझ्या लग्नाचा साधा विचारही करू शकत नाही. गीता पुढे एक अवाक्षरही न बोलता रागारागाने निघून गेली. गीताचे कॉलेजही मजेत चालले होते. ती कॉलेजमध्ये खूप हुशार होती. कॉलेजच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ती भाग घ्यायची. कॉलेजमध्ये ती कबड्डी चॅम्पियन होती. ती ज्या संघात होती तो संघ हमखास जिंकायचा. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात देखील ती भाग घ्यायची. तिचा आवाजही खूप गोड होता. तिच्या आवाजाचे सारेजण कौतुक करायचे. ती मूडमध्ये असली की छान गायची. कॉलेजच्या धावपळीत 2 वर्ष केव्हा निघून गेली हे तिलाच कळले नाही. ती SYBA ला केव्हा आली हेही तिलाच कळले नाही. गीता BAच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती तेव्हा तिच्याच कॉलेजमधील तिच्याच वर्गातील राकेश नावाच्या मुलावर तिचे प्रेम बसले होते. राकेश चाणाक्ष तसेच हुशार मुलगा होता. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच काव्य स्पर्धेत त्याला हमखास बक्षीस मिळायचे. तो शीघ्र कवी होता. बसल्या बसल्या त्याला कविता सुचायच्या. तो कोणत्याही विषयावर कधीही, केव्हाही आणि कुठेही कविता करायचा.
कॉलेज तरुण तरुणी त्याला शीघ्र कवी म्हणून हाक मारायचे. त्यालाही कधी राग यायचा नाही. एकदा कॉलेजने स्वरचित कवितांचा कार्यक्रम ठेवला होता. इयत्ता 11वी ते BA पर्यंतच्या बऱ्याच मुलामुलींनी भाग घेतला होता. राकेशने तेव्हा एक कविता सादर केली होती. गीता त्या वेळेला केस मोकळे सोडून आली होती. मोकळ्या केसात गीताचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. गीता त्यावेळी फक्त एक रसिक प्रेक्षक म्हणून आली होती. तिला राकेशची खास कविता ऐकायची होती. या कार्यक्रमात राकेशने एक सुंदर कविता सादर केली होती. सखी तुझ्या मोकळ्या केसात माझे मन गुंतले, सखी मी तुझ्यावर कधी प्रेम केले ते माझे मला न कळले, सखी तूच माझे सर्वस्व आहे हे आज मला कळले. जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा राकेश या प्रेमावर लिहिलेल्या कवितेचा प्रथम क्रमांक आला होता. कॉलेजच्या बक्षीस समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्याला एक चांदीचा कप आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले होते. गीता राकेशच्या कवितेवर, त्याच्या सौंदर्यावर, त्याच्या हुशारीवर फिदा झाली होती. गीता मनापासून राकेशवर प्रेम करायची. कॉलेजच्या मुलामुलींना त्यांचे हे गुपित माहीत होते. एक क्षण जरी राकेश दिसला नाही तरी गीता अस्वस्थ व्हायची. राकेश कधी गीताला बागेत, कधी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, कधी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये, कधी इकडे कधी तिकडे भेटायचा. मध्यंतरी बरेच दिवस झाले गीता राकेशला भेटली नव्हती. आज सकाळी जेव्हा राकेश कॉलेजमध्ये आला तेव्हा राकेशने गीताला नेहमी भेटतो त्या बागेत भेटण्याचे वचन दिले होते. आज राकेशही तिला भेटणार होता म्हणून गीतालाही खूप आनंद झाला होता. संध्याकाळची वेळ झाली होती. बागेत राकेशला भेटण्याआधी त्याला एक फोन करून पाहावा असं तिला वाटलं. 4-5 महिन्यापूर्वी गीताला तिच्या वडिलांनी एक नवीन मोबाईल घेऊन दिला होता. गीता पलंगावर बसली होती. ती जागेवरून उठली, फोन पर्समधून बाहेर काढला आणि तिने लगेच राकेशला फोन केला. तिकडून आवाज आला, हॅलो, कोण बोलतंय? गीताने राकेशचा आवाज ओळखला होता. ती राकेशला रागारागाने म्हणाली, अरे बावळटा, कोण म्हणजे काय? मी गीता बोलते. हॅलो डार्लिंग, कशी आहेस तू? डार्लिंग बिर्लिंग काय म्हणतोस? मला सांग, आज आपण बागेत भेटायचे ठरले होते ना? माहीत आहे, पुढं बोल. म्हणजे काय, आज तू मला संध्याकाळी भेटणार नाही? सॉरी डार्लिंग, आज मी नाही येऊ शकत. आज माझी दुसरीकडे अपॉइंटमेंट आहे. दुसरीकडे म्हणजे मी नाही सांगू शकत. याचा अर्थ तुझं माझ्यावर प्रेम नाही? मी असं कुठे म्हणालो? याचा अर्थ मी काय समजायचा? तुला हवं ते समज. तुला प्रेम म्हणजे खेळणं वाटलं का रे? वापरलं आणि फेकून दिलं? आय एम सो सॉरी. आज माझा तुझ्याशी बोलण्याचा अजिबात मूड नाही. बरोबर, मूड कसा असणार? दुसरी कोणीतरी भेटली असणार. तुझी पॅक बंद कर. मला आता तुझ्याशी बोलायला अजिबात वेळ नाही. अचानक राकेशने मोबाईल बंद केला. गीतानेही राकेशला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला नाही. गीता एकसारखा विचार करीत होती की राकेश माझ्याशी असं कसं वागला? खरंच त्याचं दुसरीकडे काम होतं की आपलं मला गंडवण्यासाठी त्यानं काहीतरी बहाणा केला? आजपर्यंत राकेश असं कधी वागला नाही. मग मी म्हणते तो आजच असं कसं वागला? गीता विचाराच्या चक्रीवादळात पूर्णपणे गुरफटून गेली होती. विचारांच्या तंद्रीत असताना दारावरची बेल कोणी किती वेळा वाजवली याचेही तिला भान राहिले नाही. वारंवार जेव्हा बेल वाजत होती तेव्हा ती कुठे भानावर आली. तिने पाहिले की बाहेरून कोणीतरी बेल वाजवत आहे. गीताने दरवाजा उघडून पाहिलं तर तिची मैत्रीण श्यामली आली होती. आत आल्या आल्यास श्यामली गीताला म्हणाली, हाऊ आर यू? बरी आहेस ना? आय एम फाईन. आज मूड ठीक नाही वाटतं तुझा? अगं, हे पुरुष स्वतःला समजतात तरी कोण? हवं तेव्हा वापरायचं आणि हवं तेव्हा फेकून द्यायचं. एक जात इथून तिथून सगळे पुरुष एका माळ्याचे म्हणे. तू कोणाबद्दल बोलतेस? ओ आय सी, तू राकेशबद्दल बोलतेस का? होय, मी त्याच्याबद्दलच बोलते. अगं, मी म्हणते तू सगळ्या पुरुषांना का म्हणून दोष देतेस? राकेश वाईट आहे म्हणून सगळे पुरुष वाईट आहे असं का तुला म्हणायचंय? आय एम सॉरी, बट मला असं म्हणायचं नव्हतं. पण मी तरी काय करू? त्यानेच माझ्यावर ही म्हणण्याची वेळ आणली आहे. श्यामली अतिजलद गीताला म्हणाली, अगं झालं तरी काय? व्हायचं काय बाकी राहिलंय? अगं, आज संध्याकाळी मला त्याने बागेत भेटण्याचे वचन दिले होते. तू यायच्या अगोदर थोड्या वेळापूर्वी मी त्याला फोन केला होता. मला म्हणतो, कसा, आज माझी दुसरीकडे अपॉइंटमेंट आहे. मग मीही त्याला फाड बोलले. स्वतःला तो काय समजतो? माझ्या प्रेमाला, माझ्या भावभावनांना काहीच अर्थ नाही का? दुसरी कुणीतरी भेटली असेल त्याला आता माझी गरज नाही असं मला वाटतं. श्यामली गीताच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, अगं हो, काम डाऊन. जास्त टेन्शन घेऊ नकोस. तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. तुला एक सांगू का? ज्या राकेशवर तू मनापासून प्रेम केलं, तुझा तो प्रेमवीर राकेश शेवंतीला घेऊन सिनेमाला गेलाय म्हणे. 3 ते 6 संध्याकाळी तिला कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे. रात्री कुठल्या तरी मस्त हॉटेलमध्ये जेवायला जाणार म्हणे. अगं, थोड्या वेळापूर्वी मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. कोणाचा? राधिकाचा? हो, तिचाच. काय म्हणाली मग ती मला फोनवर सांगत होती?
म्हणे गीताचा प्रेमवीर राकेश शेवंतीला घेऊन सिनेमा पाहत बसलाय. अगदी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सिनेमा पाहत आहेत म्हणे. मध्यंतरानंतर चिप्स का काय म्हणतात? हां, बटाट्याचे वेपर्स, गीता म्हणाली. हो हो, तेच ते, एकमेकांना भरवत होते. हे सगळं मला राधिकाने फोनवर सांगितलं. ती पुढे मला म्हणाली, ज्या थिएटरमध्ये राकेश आणि शेवंती सिनेमा पाहायला गेले होते त्याच थिएटरमध्ये ती पण सिनेमा पाहायला गेली होती. तिने हे सगळं आपल्या डोळ्याने पाहिलं. तुला म्हणून मी सांगायला आले, कारण तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस. हे सगळं तुला सांगताना मला फार काही आनंद होत नाही. माझ्यावर रागवू नकोस बरं का गीता, नाहीतर फुकटच तिचा राग माझ्यावर काढशील. श्यामलीने एका दमात जे सांगायचे ते सगळे गीताला सांगून टाकले. श्यामलीकडून हे सगळं ऐकताना गीताच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. ती रागाने लालबुंद झाली होती. ओठावरची लाली तिच्या गाली आली होती. गीताला हेही कळून चुकले होते की राकेश किती नालायक आहे, किती डॅम्बिस आहे. गीताने मनामध्ये पक्का निश्चय केला की यापुढे प्रेम सगळं बंद, कसल्याही फंदात पडायचे नाही. फक्त अभ्यास आणि अभ्यास करायचा. पप्पांना प्रोफेसर बनवून दाखवायचंच. पप्पांचे आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं. गीतानेही आपल्या मनातील विचार श्यामलीला बोलून दाखवले. श्यामली घरी जाता जाता गीताला एवढंच म्हणाली, अगं नशीब माझं, शहाणपण तुला वेळेत सुचलं. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.